तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये भावना. तर आपण हा माईक घेतलाय हॉलीलँड लाल K1 हा माईक घेतलाय. तर ऑनलाईनची प्राइसिंग होती आपल्याला. तर ऑनलाईन प्राइसिंग आपल्याला याची पडली 3800 समथिंग पडली. अमेझॉनवरनं मागवला. काय होतं तर आपण व्हिडिओ वगैरे काढला तर त्याच्यामध्ये आता व्हॉइस क्वालिटीला प्रॉब्लेम आहे का काय. शेवटी क्लिअर व्हॉइस ती क्लिअर व्हॉइस तुम्ही नंतर ॲपमध्ये एडिट केलं तेवढा काय फरक पडत नव्हता. त्याच्यामुळे आपण डेली आता रिक्षाचे व्लॉग चालू केलेत. बदलापूर ऑटो व्लॉग हे आपलं यूट्यूब चॅनल पण आहे, ते तुम्ही पण नक्की बघा. आता त्याच्यावर आपण पूर्ण व्हिडिओ टाकू याचा. तर सांगायचा उद्देश असा आहे का याच्यामुळे जी साऊंड क्वालिटी इम्प्रूव्ह झाली ती मस्त झाली. आता घेऊन भरपूर दिवस झाले, बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल, पण टाईम आज भेटला त्याच्यामुळं आज बनवतोय. तर याच्यामध्ये काय नाही भावना, आपल्याला काय मॅन्युअल्स वगैरे भेटले, हे असे मॅन्युअल वगैरे भेटले. बाकी एक अशी पिशवी भेटली, ही पिशवी आवडली आपल्याला भरपूर. आणि हा असा म्हणजे बहुतेक माईकला लावायसाठी आहे. तर जेव्हा हवा वगैरे येते ना जास्त तर त्याच्यासाठी आपण वापरतो. तर साऊंड क्वालिटी आता मी जो व्हिडिओ रेकॉर्ड करतो, आपला जो सध्या व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर तो ह्या माईकचा व्हिडिओ आहे. तर याच्यामध्ये तुम्ही नक्की सांगा का साऊंड क्वालिटी कशी आहे. तर आता तुम्हाला विदाऊट माईक आता मी कनेक्टर काढतो. तर भावांनो हा आहे बिना माईकचा आवाज आणि हा कनेक्टर आपल्याला त्याच्यासोबत भेटलाय. तर हा कनेक्टर आपण ह्याला लावतो, मोबाईलला लावतो. तर मोबाईल सोबत तो याला पेअर करतो. जे आपल्याला 2 माईक भेटलेले आहेत, हे बघा असे 2 माईक भेटलेले आहेत आपले. हे असं एक त्याची केस येते, इथं सी टाईप आहे. तर साऊंड क्वालिटीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो का नक्की सांगा. आता हा नॉर्मल आपला मोबाईलचा साऊंड होता, म्हणजे मोबाईलच्या कॅमेरामधनं आपण व्हॉइस रेकॉर्ड केलाय. तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय फरक जाणवतो तुम्ही सांगा. आता आपण परत हे जे माईकचं कनेक्टर आहे ते आपल्या मोबाईलला लावू. तर भावांनो आता चालू झाला हा माईकचा आवाज. तर तुम्हाला कसा वाटतो. तर याच्यामध्ये काहीतरी 3 का 4 म्हणजे 3 स्टेप नॉईस रिड्युसिंग असं काहीतरी आहे, नॉईस कॅन्सलेशन आहे सॉरी. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बॅकग्राऊंड व्हॉइस जो आहे तो बऱ्यापैकी जातो. म्हणजे आता आपण ह्याला नॉईस कॅन्सलेशनलाच ठेवलं कारण की दुसरं काय बाकीचे पण आहेत, ते बाकीचे मोड आहेत ते काय आपल्या कामाचे नाही. तर मेन म्हणजे आणि याची बॅटरी क्वालिटी पण एकदम मस्त आहे. तर 3800ला अमेझॉनवरनं पडलं. आता नवीन जे व्हिडिओ आहेत, नवीन जे व्लॉगर आहेत म्हणजे जे मिनी व्लॉग वगैरे काढतात तर त्यांच्यासाठी भावांना हा प्रोडक्ट नक्की चांगला आहे. तर नक्की तुम्ही मी तरी हा सजेस्ट करेल कारण की भावना मला तरी आवडला. बाकीचे जे आहेत ते गोल आहेत काय काहींचे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणतो हे जे मॅग्नेट आहे ना, मॅग्नेट, आता हे मॅग्नेट पण मॅटर करतं तुमचं कसे. आता हे मॅग्नेट एक आतनं लावलं असं लावलं हे पडत नाही. आता 1-2 मी असे बघितले ना रिव्ह्यू बघितले 1-2 माईकचे, तर त्याच्यामध्ये तेच पडले. तर काय हे एक जरी पेअर आपलं गेलं ना तरी अख्ख्या सेटचं आपलं वाटोळ आहे थोडक्यात. कारण की काय फायदाच नाही ना, कधी आपल्याला जायचं असेल 2 माईक कधी आपल्याला कामी येतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बदलापूर ऑटो व्लॉग. थँक्यू. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपण जे नवीन अपडेट आहे आणि जे रोजचे आपले रिक्षाचे व्लॉग आहे किंवा आपण जे डेली व्लॉग करतो तर ते तुम्हाला समजतील. मी राहतो भावना बदलापूरला. तर बदलापूर, अंबरनाथ, कल्याण या ठिकाणी आपण रिक्षा चालवतो. तर त्या संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण रस्त्याची माहिती किंवा आपण 4 व्हीलरवर पण कधी कधी ड्रायव्हर म्हणून जातो. तर आपण समृद्धीचे वगैरे व्हिडिओ पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यात टाकलेले. तर कधीही कोणाला काय प्रॉब्लेम असला तर आपल्या इंस्टा आय डीलाच आपल्याला DM करा. तुम्हाला कधी कुठं जायचं असेल, तुम्हाला काय गाडी हवी असेल किंवा काय रूटची माहिती असेल तर नक्की विचारा. तुम्हाला नक्की जी माहिती योग्य असेल तीच सांगेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. बदलापूर ऑटो व्लॉग. थँक्यू.